कशा प्रकारचं घरानं तुम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे? ठाणे महानगरपालिकेकडून आयुक्तांनी 31 मे ही नालेसफाईची डेडलाईन दिलेली होती, परंतु आपण बघाल तर आता आजची 10 तारीख आली तरी दिव्यातील नाले हे साफ झालेले नाहीत। दिवा प्रभाग समिती ही अपवाद राहिलेली आहे। म्हणजे एकीकडे आयुक्तांनी आदेश देऊनसुद्धा दिव्यातील प्रभाग समिती अध्यक्ष सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे। आणि म्हणूनच आम्ही आज सौरभराव आयुक्त ठाणे महानगरपालिके यांची आज भेट घेतलेली आहे शिष्टमंडळाने आणि त्यांना एक निवेदन दिलं आहे की याला सर्वस्व जबाबदार हा दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे आहेत आणि यांच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी। कारण दिव्यातील नाले हे कोणत्याच वर्षी साफ होत नाही। लाखो रुपयाची निधी ठाणे महापालिकेकडून दिली जाते, परंतु तेथे हातसफाईच होते। त्याच्यामुळे दिव्यात कचरा साचून ते पाणी चालीनं जातो, त्यांच्या आतोनात नागरिकांचं नुकसान होतो। त्याच्यामुळे याच्यावर तात्काळ कारवाई करावी म्हणून आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे। नक्कीच ठाकरे गटात आहात आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधी आता सध्या कोणीच नाही, प्रशासन आहे, त्यामुळे ठाकरे गटाकडनं काय तुमचं एक भूमिका असणार आहे, पुढची काय पावलं असणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरातर्फे आम्ही आज सांगू इच्छितो की जर येत्या काळात जर दिव्यातील नालेसफाई झाली नाही तर आणि नालेसफाई न होता पावसाळ्यात जर पाणी लोकांच्या घरात गेला तर तोच कचरा आणून महापालिकेच्या मुख्यालयासमोर आम्ही टाकू आणि उग्र आंदोलन करू, हे आज आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। अनेक कोट्यवधी रुपये खर्च केला जातात, नालेसफाई केली जाते, मात्र या ठिकाणी कुठेतरी ठपका ठेवला जातो का? अनेक ठेकेदार जे आहेत ते मागे देखील काळ्या यादीत टाकले होते का? वाटतं साफसफाई न करण्यामागचं कोण काय? बघा, इथे नालेसफाई होत नाही याच्या मागची ठाणे महानगरपालिकेची गोल्डन गँगच आहे। दरवर्षी लाखो रुपये निधी दिली जाते, पण मला सांगा कुठेच नालेसफाई होत नाहीत। फक्त वरवरच्या पिशव्या काढल्या जातात आणि नालेसफाई झाली म्हणून असं, पण मुख्यतः त्या नाल्यातला गाळ काढला जात नाही। तो गाळ किती प्रमाणात काढला गेला आणि तो कुठे टाकण्यात आला याची सविस्तर माहिती महापालिकेने त्यांच्या वेबसाईटवर टाकणं अपेक्षित आहे, परंतु अशी कुठल्याही प्रकारची महापालिका माहिती वेबसाईटवर टाकत नाही। त्याच्यामुळे आमची विनंती आहे की या ठेकेदारांना ज्या काळ्या यादीत टाकलेत त्यांना परत त्यांनी ठेकेदार नेमलेले आहेत, तर अशा ठेकेदारांवर परत कारवाई होऊन त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावी अशी आमची विनंती आहे। ठाकरेंकडून काय अल्टिमेट असणार आहे पुन्हा एकदा? येत्या 10 दिवसात दिवा विभागाचा जर नालेसफाई झाले नाही तर आम्ही तोच कचरा आणून महापालिकेत टाकणार आणि आंदोलन करणार, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरातर्फे आम्ही सांगतो।